अतिशय जुने आणि गुणी कलाकार म्हणजेच विजय पाटकर सर। तेजाब मूवी पासून पिक्चर मध्ये काम केलेलं आहे, पिक्चर मध्ये काम केलेलं आहे, सिंगम मध्ये काम केलेलं आहे, रोहित शेट्टी बरोबरचे सर्व पिक्चर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे। मराठी मध्ये नवरा माझा नवसाचा आणि असे कित्येक हिट चष्मे बहादर असे कित्येक हिट मूवी आहेत ना त्यांनी दिलेले आहेत। आणि आज मी त्यांच्याच घरी आहे। हे 5-10 मिनिटं थांबलोय मी। ते थांबायचं कारण म्हणजे असं आहे की मी जेव्हा यूट्यूब चालू केलं, माझा पहिला व्हिडिओ इथेच शूट केलाय मी। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो वन, वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली एक सिरीजचं नाव आहे कोकण रत्न। आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बॉलिवूड आणि मराठी मूवीज मध्ये आमचे फेमस असे कलाकार विजय पाटकर सर, ज्यांनी नवरा माझा नवसाचा, गोलमाल, मस्ती एक्सप्रेस असे कित्येक मूवीज आहेत। आणि रोहित शेट्टीच्या प्रत्येक मूवीज मध्ये ते आहेत। अजय देवगण बरोबर कॉमेडी सीन तुम्ही सर्वांनाच माहिती असेल। लक्ष्मीकांत बेर्डे सर त्यांच्या बरोबर देखील विजय पाटकर सरांनी भूमिका निभावलेल्या आहेत। तर त्यांच्याच गावी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। आणि सध्या मी आहे मालवणला वायरी आहे ते आहे मी, आणि ह्या रूमला मी थांबलो आहे। या हॉटेलचं नाव आहे आर्या होमस्टे। जर तुम्ही कधी मालवण वायरी आहे ते आलात तर नक्कीच इथे भेट द्या। खूप छान पद्धतीने असा रूम आहे। मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा पण इथेच होतो आणि आता पण मी याच रूम मध्ये आहे। आणि जेव्हा पण मी मालवणमध्ये येतो ना तेव्हा मला खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात जगदीश वेंगुर्लेकर आणि बाबूभाईचं म्हटलं तर मी लहानपणापासून मालवणलाच राहिलोय। माझं बालपण पूर्ण मालवणलाच गेलाय। तर आमच्या बाजूच्या रूमला बाबूबाई राहायची आणि त्यांच्याबरोबरची खूप अशा आठवणी आहेत। आणि आज सकाळी त्यांच्याकडेच मला नाश्ता करायला जायचं आहे। तर चला जाऊया आणि पाहूया। त्या अगोदर तुम्हाला रूम दाखवतो। हा बघा, हा रूम आहे, AC रूम आहे, TV आहे आणि वायफाय देखील आहे। बाकी असा खूप छान असा स्पेस आहे, तुम्ही बघू शकता। मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, आता निघायची वेळ आलेली आहे। हेल्मेट, माउंट, बॅग आणि मी सुद्धा रेडी झालेलो आहे। तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता। चेकआउट करायची आणि इकडच्या बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता। खूप छान असं परिसर आहे आणि मालवणचं एक वेगळंच फील आहे। इथे वाळू आहे बघा, जिथे तुम्ही जाल ना तिथे तुम्हाला वाळू दिसेल आणि मस्त इथं थंड वातावरण आहे। आणि ह्या इथे बॅक साईडला रूम्स आहेत आणि इथे खानावळ आहे, जेवण सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। आणि हा बघा, हा रोड देवबाग तारकर्ली ह्या इथे जाते आणि इकडचा जो रोड आहे ना तो मालवण मार्केटकडे जाते। बाकी इथे हा परिसर तुम्ही बघू शकता। गाडी मी इथे पार्क केली आहे। याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या व्हिडिओ मार्फत आलात तर नक्कीच सांगा। चला, आलोय बाबूबाईकडे नाश्ता करायला। हॉटेल रापण यांचं हॉटेल आहे, तिथेच मी नाश्ता करायला आलो आहे। सकाळचा नाश्ता घावणे आणि चटणी आहे बाबूबाईकडे। आणि बाबूबाईची तब्येत बरोबर नाही आहे, 2-3 दिवस आजारीच आहेत। सकाळचा नाश्ता आणि बाबूबाईची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून भाऊ माझ्या बरोबर येणार आहेत। काय नाव तुमचं? सचिन वराडकर हे माझ्या बरोबर येणार आहेत आणि हे घर दाखवणार आहे। रात्रभर कॅमेराला चार्जिंग ठेवलेली आणि चार्जिंगच झालेली नाही। आता पॉवर बँकला लावलेला आहे। हॉटेलवरनं निघालो आणि त्याच्यानंतर मग हा बघा, सकाळपासून पाऊस नव्हता मालवणला आणि आता पाऊस आलाय। निघून फक्त 5 मिनिटच झाली आहेत आणि इथे आपण आसराला थांबलो आहोत बघा, घराच्या निवाराकडे।
जेव्हा मी मालवणला राहायचो ना तेव्हा माझ्या वडिलांकडे स्प्लेंडर बाईक होती अशीच रेड कलरची MS07L 1599 1599 अशी बाईक होती स्प्लेंडर. त्याच्या सर्वात अगोदर सायकल, त्याच्यानंतर स्प्लेंडर, त्याच्यानंतर पॅशन असं दिसलीच म्हणून सांगतो तुम्हाला. पाऊस जरा स्लो झाला आहे आता. तर आता आपण जात आहोत अडारी या गावी जात आहोत. याच गावचे विजय पाटकर सर आहेत. किती जणांना माहितीसुद्धा नसेल की विजय पाटकर सर अडारी गावाचे असतील. हा रोड आहे ना आचराकडे जाणार आहे पुढे. ओके, अंगणेवाडी, हा अंगणेवाडी रोड आहे ना, इथे जायचं आपल्याला. हा रोड आहे ना अंगणेवाडीकडे जातो आणि याच्या अगोदर मी या रोडला आलोय, पण जगदीशबाईच्या 4 व्हीलरने आलेलो. जेव्हा प्रथमेश परब दगडू त्यांच्या घरी गेलो होतो ना तेव्हा या रोडने गेलेलो मी. आणि मालवणमध्ये जर तुम्ही याल ना तर इकडे ना रोड छोटे आहेत, म्हणजे नॅरो रोड आहेत, आजूबाजूला झाडी. बाकी इकडचा फील खूप वेगळा आहे आणि जिथे जिथे तुम्ही जाल ना तिथे वाळूच दिसेल तुम्हाला फक्त. आणि इकडची घरं पण खूप छान आहेत. हा व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू आहे बघा. अप्रतिम. अंगणेवाडी इथून 10 किलोमीटर आहे. खूप छोटासा रोड आहे. ओके, आहे ते का लेफ्ट साइड ना सरळ सरळ गेले ना. हा इथे वाईट गेली ती आतमध्ये. चालेल. ओके, कोण असतात तिथे? असतात घरी कोण? त्यांच्याही घरातले असतात. असतात ना, फॅमिली मेंबर असतात ना. हो. तर आपण पोचलेलो आहोत अडारी त्या गावामध्ये. खूप छान पद्धतीने असं गाव आहे. या इथे पोचलेलो आहोत आणि तोपर्यंत तुम्हाला मी थोडंसं गाव फिरून दाखवतो. आणि मालवणमध्ये जेव्हा पण तुम्ही याल ना तर BSA सायकलचं, हे लेडी बर्ड सायकलचं खूप क्रेज आहे आणि इथे खूप सायकल चालतात त्याचे, कारण मी सुद्धा चालवलेली आहे. वाव, अप्रतिम. हे कोकणातील खरा फील आहे. किती सुंदर असं घर आहे बघा. आणि तेही विहीर आहे. ओके, तुम्हाला पाणी काढून दाखवतो वाटते. आता तुम्हाला मी याच्यातनं पाणी काढून दाखवतो. भाऊ कॅमेरा पकडा जरा. तर तुम्हाला इथे आलोय तर कोकणातील खरा फील हे तुम्हाला दाखवतो. खाली पण करा जरा कॅमेरा. पाणी काढून दाखवतो तुम्हाला मी. ह्याला एकदा थोडंसं उडायला द्यायचं, पाणी थोडंसं जायला द्यायचं, परत थोडंसं वरती खाली करायचा म्हणजे पूर्ण भरतो. नंतर बघ कसा पाणी काढायचं. येस, तर हा पूर्ण भरून आलेला आहे बघा. कारण लहानपणी खूप केलेलं आहे मी पद्धती आहेत प्रकार. तर हा बघा सुंदर असं गाव आहे आणि कौलारू घर आहे बघा इथे. आणि घराचं काम चालू आहे. इथे रेती आहे, वाळू सांगतायत. सुंदर असं गाव आहे. एकदम कोकणातील फील आहे. मालवणमध्ये जेव्हा तुम्ही याल मस्त.
हे जे घर आहे ना, हे घर विजय पाटकर सरांचं घर आहे आणि खूप सुंदर असं घर आहे बघा तुम्ही. आणि इथे काकी देखील आहेत. काकी नमस्कार. हो हो येतो येतो. आल्यानंतर काकी सर्वात अगोदर बोलली की चला घरात बसा. हे आपल्या माणसाची ओढ असते, कोकणातील माणसाची. मस्त. वरती या साईडला डोंगराळ स्पेस आहे पूर्ण आणि या साईडला पूर्ण खाडीची. ओके. आणि दादा आहेत ना, दादा सचिन वराटकर हे आर्टिस्ट आहेत. म्हणजे जर तुम्हाला बघितलं ना तर तुम्हाला हुबहू हे काढून दाखवतील. आणि यांच्याकडे लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांचे स्केच आहेत ना, तुम्ही बनवलेले, स्वतः बनवलेले, ते तुम्हाला मी दाखवतो. आणि डान्सिंग वगैरे करायचो अगोदर. ओके, अगोदर डान्सिंग करायचे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे. तुम्ही स्वतः काढलेलं ना? हा, हे स्वतः मीच काढलेलं. ओके. आणि हे लता मंगेशकरचं. ग्रेट. त्यानंतर असे आहेत कांतारा. आणि अशी जर कोणाला काय असेल तर त्यांना बनवून ते वॉल पेंटिंग करतो मी. म्हणजे आता गणपतीच्या टायमिंगला कसं गणपतीच्या मागे भिंतीवर वगैरे चित्र वगैरे काढतात आमच्या इकडे ना. तसं काढतो. हे आता कृष्ण याचं आहे, म्हणजे आपली राम मंदिर झालेलं ना, त्यावेळी असंच मूड झाला म्हणून काढलेलं बालराम. अच्छा. आणि हे कृष्णाचं आहे. ओके. हे वॉटर कलर नाही सगळे, हे फक्त पूर्ण पेन्सिल कलरच आहे. पेन्सिल कलर पूर्ण हे पण पेन्सिल कलरच आहे. वाव, ग्रेट. म्हणजे असे पेन्सिल कलर. आता आपण विजय पाटकर सर यांच्या घरी आलेलो आहोत. अतिशय जुने आणि गुणी कलाकार म्हणजेच विजय पाटकर सर. मालवणमधील अटारी या वाडीचे ते कलाकार. आणि तेजाब मूवी पासना त्यांनी पिक्चर मध्ये काम केलेलं आहे. पिक्चर मध्ये काम केलेलं आहे, सिंगम मध्ये काम केलेलं आहे, रोहित शेट्टी बरोबरचे सर्व पिक्चर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मराठीमध्ये नवरा माझा नवसाचा आणि असे कित्येक हिट, चष्मे बहादर, असे कित्येक हिट मूवी आहेत ना त्यांनी दिलेले आहेत. आणि आज मी त्यांच्याच घरी आहे आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या बरोबर भाऊ आहे. नमस्कार भाऊ, काय नाव तुमचं? मनोहर करंगुटकर. मनोहर करंगुटकर. ओके. तर तुम्ही कोण लागता त्यांचे? मी त्यांच्या पुतण्याला लागतो. ओके. तर त्यांच्याबद्दलची तुम्हाला जेवढी माहिती आहे ती तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल? हो. ओके. त्याचं बालपण तिकडे मुंबईलाच झालं. जेव्हा ते फिल्म सिटी चित्रपट क्षेत्रात आले तेव्हा ते मग इकडे यायला लागले. त्यांना इकडची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. आपली लोक इथे आहेत त्यांची गोडी निर्माण झाली त्यांना. त्यामुळे ते जुनं घर होतं इकडे, मातीचं घर होतं अगोदर. त्यांनी ते मग हे चांगलं चिरेबंदी घर वगैरे त्यांनी आम्हाला बांधून दिलं. अच्छा, त्यांनीच बांधून दिलं. ओके. ते साधं घर होतं. त्यांची इच्छा होती की आपली घरमट्टी आहे, गणपतीची मट्टी आहे, ती चांगल्या प्रकारे आपण एवढ्या क्षेत्रात मोठे आहोत आणि आपलं घर हे साधं आहे. मग ते आपल्या बरोबर माणसं घेऊन यायची, त्यांना ते दाखवायला त्यांना कसं तरी वाटायचं ना. मग त्यांनी ते घर आम्हाला बांधून दिलं. अच्छा. आमच्याकडून एक पैसा घेतला नाही. असे म्हणजे गुणी कलाकार आहेत एकदम. खूप गुणी कलाकार. आणि पहिल्या अगोदर ते कॉमेडियनच होते ना, एकदम कॉमेडी. त्यांची कॉमेडी म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर पण त्यांची खूप अशी भूमिका आहे. कॉमेडी. आणि मराठी चित्रपट क्षेत्रातूनच ते वरती मग हिंदी चित्रपट आले ते. तर गावी येत असतात का ते? हो, गावी येतात. वर्षातून एक तर फेरी असते. आणि वडाच्या पाटला इथे त्यांची देवी आहे, पाटकर नाही, वडाचा पाट. ओके. तिथे ते जातात, तिथे मदत करतात त्याला. तिथे कार्यक्रमाला हजर असतात ते. हजर असतात सगळ्या कार्यक्रमात. येत जात असतात. आणि जेव्हा पण गावी आले मग घरी येतातच का? हो, घरी येतातच, न चुकता घरी येतात. घरी येतात, तिथे पाया पडतात, तिथे देवाला, नंतरच ते जातात. 5 मिनिटं काय होईना पण ते येतात. हो, आल्याशिवाय ते जात नाही. ओके. आणि काय अशा आठवणी आहेत त्यांच्या गावातील? असे एवढी तर त्यांची काय आठवणी आहेत का गावात? आठवणी म्हणजे ते आता जुनं घर होतं ना, त्याच्यावर तुटका पलंग होता तिथे बाहेर तुटका पलंग होता. मग ते बाहेरच्या तुटक्या पलंगावर ते झोपायचे. एवढे ते फिल्म स्टार मोठे. आणि ते फिल्म कुठे आणि चांगली जागा टाकली त्यांना नको तिथे ना, मी इथेच झोपणार, मला इथे झोपायला मजा येते. आणि ते तुटक्या पलंगावर ते झोपायचे. जुनं घर होतं तिथे तेव्हा. ओके. या वाडीत किती घर आहेत? इथे पाटकर भंडारी म्हणून 8-9 आहे. तिकडे 10 आहे. म्हणजे ओके. या वाडीमध्ये 18 घर आहेत.
आणि छान गाव आहे म्हणजे. आणि पाणी वगैरे इथे येतं ना, मग ते पाण्यापिण्याची किती पाऊस लागला किती पूर आला तर आम्हाला इकडे काही भीती नाही त्याची. पण मालवण मध्ये पाऊस जरा लागला की रस्ते तुंबतात आणि गाड्या बंद होतात. पण इकडे पाण्याचा प्रश्न काहीच येत नाही कारण आमची घरं उंचावर आहे, त्यामुळे बांधतानाही सकल खालच्या लेवलमध्ये डोंगर टाईप आहे. घरात डोंगरात आहे. इकडे पाणी वगैरे वरती येण्याचा प्रश्न आहे. आमच्या घरात पाणी कधी शिरत नाही, काही नाही. ओके. आणि तुम्ही अशी जेव्हा तुम्ही छोटे होता तेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून काय अशी माहिती ऐकलात का त्यांच्याबद्दलची, पूज्य पाटकर सरांबद्दलची काय माहिती, काय चांगल्या गोष्टी, काय किस्से असे ऐकलात का तुम्ही? किस्से म्हणजे ते हेच की आमच्या त्यांना माझ्या आईची वडिलांची त्यांना खूप आवड. त्यांच्यासाठी ते इथे यायचे, फोन करायचे आणि नाही यायला त्यांना फोन करायचे, चौकशी करायची कसे आहेत तुम्ही, बरे आहात की. आणि त्यांनी आमच्यासाठी खूप काय काय केलं, खूप काम केलं, त्यांनी चांगले काम केलं आमच्यासाठी. कोरोनात पण इतकी महामारी होती तेव्हा त्यांनी आम्हाला पैशाची खूप मदत केली, खूप मदत केली. म्हणजे फोन बिल तुम्हाला? हो, फोन केलं. हो की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर हो म्हटलं, मला माझे काम गेलं, हे गेलं ते गेले म्हटलं, सांगितलं त्यानं. मग त्याने पैसे पाठवले, आम्हाला मदत केली त्यांनी कोरोनाच्या. म्हणजे छान व्यक्तिमत्व. आणि गावाकडे एवढं ऐकून तर असं वाटतं की गावाकडची ओढ त्यांना खूप खूप ओढ आहे गावाची त्यांना. न चुकवता इकडे येणार आणि ते जाणार, चहा पिऊन तरी जाणार. कधी कधी जेवणाचं असलं, त्या जेवायचं असलं ते सांगणार, मग आम्हाला मी आता दुपारी कार्यक्रम संपला की जेवायला इथे येणार, मग आम्ही जेवण बनवून ठेवतो. आवडता पदार्थ काय त्यांचं, म्हणजे जेवणामध्ये काय आवडतं त्यांना? आवडतं म्हणजे हे रस घावणे ते आवडतं, खूप आवडतं त्यांना. मग ते आम्ही बनवतो त्यांना. आणि मालवण मध्ये कुठे असते ते नाश्त्याला ते रस घावणे, काका हॉटेल मध्ये बनराजपूरच्या बाजूला येते, त्याच्यात ते मग ते नाश्त्याला तिथे जातात. फेमस आहे, आवडतं. शाळेचं शिक्षण तिकडे मुंबईला शाळेचं शिक्षण. आणि त्यांनी असं फिल्म मध्ये जाण्यापूर्वी काय असं तुम्ही ऐकलात काय तुमच्या आई वडिलांकडून की स्ट्रगल काय केलेलं आहे का फिल्म मध्ये जाण्यापूर्वी? म्हणजे त्यांनी हे केलंय, धडपड केली त्याच्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागले त्याच्या घुसण्यासाठी. त्यांना परिस्थिती त्यांची तेवढी होती नाही ना अगोदर, तेव्हा खूप परिश्रम केले त्यांनी घुसण्यासाठी. मग ते हळूहळू त्या क्षेत्रात घुसत गेले आणि मग त्यांना प्रसिद्धी मिळाली. हो, लावू का लाट मध्ये तो पिक्चर काढलाय तो मराठी त्यांनी, त्याच्यात पण त्यांनी मस्त कॉमेडी, खूप मस्त कॉमेडी केली. आणि जेव्हा तुम्ही टीव्हीवरती, आता तुमच्या घरात टीव्ही आहे, समोर टीव्ही आहे, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही त्यांना बघता तर तुम्हाला कसं फील होतं? म्हणजे फील म्हणजे खूप खूप आनंद वाटतो की आपला माणूस कोणते आपल्या टीव्हीवर आपण बघतो आहे, खूप आपल्याला. आणि इथे मी फोटोज बघितले तर मी विचारतो तुम्हाला त्यांचा फोटो नाही तर मग ते म्हणतात की त्यांना असे आवडत नाही, फोटो वगैरे काही लावायचं नव्हतं. फोटो आम्ही येतो जातो, आमची आवड आहे, आपल्या मनात आहे तुमच्याबद्दल आमची. ते फोटो लावून काय उपयोग आहे, फोटो काय असायचं उद्या नाही असं असतं. ओके, तर तुमचं कॉन्टॅक्ट होत असतं? कॉन्टॅक्ट चालूच असतं. हो, गणपतीला वगैरे ते आम्हाला न चुकता पैसे वगैरे पाठवत, मनी ऑर्डर. गणपतीसाठी न चुकता. आणि प्रत्येक वर्ष येतात ना गणपतीला? हो, गणपतीला आले इथे शूटिंगला तर येतात, नाहीतर कधीतरी गॅप पडतो, नाहीतर ते हमखास गणपतीला येतात. गणपतीची पण आवड आहे त्यांना. ओके, तुम्हा सर्वांनाच माहिती असतील आणि सर्वांनीच त्यांना बघितलेलं असेल की विजय पाटकर सर कोण आहेत, कसे आहेत, किती गुणी कलाकार आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. आणि तुम्हाला हे माहिती नसेल, कोणाला माहिती आहे की विजय पाटकर सर आमच्या मालवणीतील अडारी गावचे आहेत, ते कोणाला माहिती नक्कीच कमेंट करून सांगा. कारण एवढे गुणी कलाकार आणि आपल्या कोकण रत्न सिरीज मार्फत आपण एवढं फिरत आहोत आणि आज त्यांच्या घरी येऊन पोहोचलेलो आहे. सर्वात अगोदर तुमच्या आई होते का बाहेर? तुमच्या आई म्हणजे आम्हाला बघितल्यानंतर सर्वात अगोदर बोलले की या घरी या, म्हणजे घरात या. म्हणजे एवढी आपुलकी आहे ना कोकणी माणसामध्ये, मालवणी माणसामध्ये एवढी आपुलकी आहे ना की बघल्यानंतर पहिले बाहेर काय उभे, या आतमध्ये, या आतमध्ये. हे पाहून मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. तुम्ही पाणी विचारलात, म्हणजे आवडलं मला खूप. तर नक्कीच भेट होत राहील आणि सर जर कधी भेटले तर सरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि दादा बाजारात गेले होते तर इथून दादांना फोन गेला की असे माणसं आले आहेत. तर दादा एवढे स्पीडने आले ना आणि इथे पण एकदम धावपळ होती की काय झालं मला, आम्हीच आहोत ते. तर दादा आले आणि दादांनी खूप छान पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांचं शिक्षण, बाळपण हे मुंबईलाच गेला, जी कोकणातील होती ती दादांनी सांगितली की खूप आवड आहे त्यांना. आणि हा घर सुद्धा त्यांनीच बांधलेला आहे आणि खूप छान घर आहे. थोडाफार तुम्हाला घर दाखवतो मी. बघा हा घर बघा, हा सागवान आहे का? हो, सागवान, पूर्ण सागवान वापरलेला आहे. बघा
हा पूर्ण सागवान वापरलेला आहे आणि खूप छान पद्धतीने असं घर आहे आणि कौलारू घर आहे. आणि इथे मी असं ऐकलंय की उन्हाळ्यात कुठल्याही मोसम मध्ये जर आपण इथे आलो तर इथे गरमी हा प्रकार नाही होत ना, फॅनची काही जरूरत हो. आणि सर्व गावामध्ये सागवानीच आहे. छान पद्धतीने असं घर आहे बघा. तर तुम्हाला मी घर दाखवतो. घर हे बघा, अगदी खूप सुंदर पद्धतीने असं घर बनवलेलं आहे आणि दादा खूप छान पद्धतीने दादांनी माहिती दिलेली आहे. वरती तुम्ही बघू शकता अतिशय पूर्ण सागवान लाकूड वापरलेला आहे आणि कौलारू घर आहे पण बघू शकता. आणि ओके, ते गणपती पूजन होते बघा. खूप छान पद्धतीने ते घर आहे. अगदी त्या आतमध्ये किचन आहे, घर आहे मस्त, आवडलं, सुंदर घर आहे ना. आणि मुंबईमध्ये कोण कोण असतात ते? मुंबईमध्ये त्यांची मिसेस असते, मुलगा असतो, एकच मुलगा आहे शार्दूल पाटकर. शार्दूल पाटकर. तो पण फिल्म क्षेत्रामध्ये आता हळूहळू घुसतोय. आहे ना. चालू ओके. आहे त्याचे. तर सर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि व्हिडिओला बघा. खूप प्रेमाने आज मी तुमच्या वाडीला आलेलो आहे आणि तुम्हाला गावाचं फील देण्याचा प्रयत्न असेल सर्वांनाच. तर आवडला इथे येऊन आणि खूप छान माणसं आहेत तिकडची, म्हणजे जिथे जिथे गेलो ना तिथे खूप छान माणसं आहेत आणि गाव सुद्धा खूप छान आहे. येवा कोकण आपलोच असा. चला येतो. हा वाव, सुंदर घर, छान वाटतं बघा. आता आपण इथून जात आहोत. अडारी हा गाव खूप छान पद्धतीने गाव आहे. आजूबाजूला खाजन आहे ना, हे आजूबाजूला एक खाजन आहे बघा आणि खूप छान असं गाव आहे आणि घर सुद्धा छान आहे आणि खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. पुन्हा आहे ना कांदळवन आहे. हा कांदळवन म्हणजे हे जे आता हे खारकुटी खाजन आहे ना, त्याच्यामुळे या एरियाला असं नाव पडलं कांदळवन. हा. ओके है ना. हा, जिकडे जावं तिकडे इकडे पाणीच दिसणार. खूप छान असं व्ह्यू आहे बघा. हे गणेश मंदिर आहे डायरेक्ट. कुठे? हे गणेश मंदिर. ओके, हे मंदिर गणेश मंदिर आहे बघा. इथे याला गणेश जयंतीला मागे गणेश जयंती असते ना, हा. त्यावेळी भरपूर मोठं जेवण वगैरे मोठा कार्यक्रम असतो इथे. ओके, छान व्ह्यू आहे. तारकर्ली बीच 7 किलोमीटर, मालवण 2 किलोमीटर. आपल्याला राईट जायचं आहे. आता वॉटर ॲक्टिव्हिटी बंदच आहेत ना सर्व. आता किती तारखेला चालू होणार? पुढच्या महिन्यात गणपतीनंतर चालू आहे. होय ना. ते पण पावसावर डिपेंड. बघा इथे तुम्हाला ना जुनी घरं, नवीन घरं अशी तुम्हाला इथे घरं दिसतील. म्हणजे जुन्या नवीन स्ट्रक्चरची घरं दिसतील आणि इथे ना प्रत्येक म्हणजे थोडा पुढे गेलात की हॉटेल्स, कारण इकडचा व्यवसायच ते आहे हॉटेलचा, स्टेसाठी, जेवणासाठी. आणि मालवणला, मुरुड, अलिबागला अशी तुम्ही जाल ना सेम फील येईल तुम्हाला. मुरुडला पण मी गेलो होतो ना, मुरुडला पण सेम फील, अलिबागला, मुरुड अलिबागला सेम फील. असे नॅरो रोड, आजूबाजूला घरं, जुनी घरं, नवीन घरं. तिथे नाना पाटेकर सरांच्या घरी गेलो होतो मी. हे जे तुम्ही बघत आहात ना मालवण बस डेपो, लहानपणी यायचो मी बसनी. वेगळाच फील आहे बघा. मालवणवरून मी निघत आहे. माझा कॅमेरा खराब झाला आहे. ऑन होतो, ऑफ होतो, कधी कधी छान पद्धतीने चालतो, कधी कधी एकदम बंदच होतो. झाले तिला 4 वर्ष झाली कॅमेऱ्याला. बघू आता काय नेमकं प्रॉब्लेम आहे ते माहिती नाही.
आसराच्या पाठीमागे थांबलो आहे, पाऊस भेटलाय म्हणून. जिथे पाऊस मिळतो तिथे आपल्याला आसरा मिळूनच जातो. कुणकेश्वर मंदिर आहे. हे 5-10 मिनटं थांबलोय मी. ते थांबायचं कारण म्हणजे असं आहे की मी जेव्हा यूट्यूब चालू केलं, माझा पहिला व्हिडिओ इथेच शूट केला आहे मी. तिथे जाऊन मी व्हिडिओ शूट केला आहे, पहिलाच व्हिडिओ. आणि पहिल्या व्हिडिओचा हेच होता, म्हणजे मिड मुंबरी तारा मुंबरी. हा संपूर्ण शूट मी केलेला आहे. म्हणून इथं थांबलं. नाही तर जेव्हा पण येतो ना, मला आठवते की इथेच मी शूट केला माझा पहिला ब्लॉग. थोडा वेळ थांबलो आहे ते मी. पोचलोय गावी आणि आज गाडी इथे पार्क केली आहे. आलोय गावी. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.